नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. या कथानकामध्ये 4 जण आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. हे चौघही एका प्रोजेक्टवरती काम करतायत. त्यांच्या मानेमध्ये चिप लावली आहे. ते काय बोलतायत, काय विचार करतायत, काय रिॲक्शन्स आहेत, काय रिफ्लेक्सेस आहेत, काय रिस्पॉन्सेस आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांचं डिस्कशन हे राहुलनी तयार केलेल्या त्याच्या कम्प्युटरवरच्या सॉफ्टवेअरला जाऊन सिंक होतं आणि त्याचे वेगवेगळे रिझल्ट जे आहेत ते राहुलनी त्याच्याच कम्प्युटरवरती बनवलेल्या डॅशबोर्डला जातात आणि तो ते 24 तास ते रिझल्ट ऑब्झर्व करत बसतोय. आता आणखीन एक म्हणजे ही सुरुवात झालेली होती यांच्या प्रोजेक्टची. वड आणि पिंपळ या झाडांच्या मध्ये काय असं वेगळं आहे याच्या ॲनालिसिस पासून तर त्याही झाडांच्या मुळांमध्ये येताना जाताना दुतर्फा अशा बऱ्याच ठिकाणी सेन्सर्स लावलेत. एन्व्हायरमेंटल डेटा, एक्सटर्नल डेटा, त्यानंतर सराउंडिंग डेटा, असे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत याही त्या सॉफ्टवेअरवरती जातं आणि ॲनालिसिस होतं. पुढं जायच्या आधी हा प्रोजेक्ट ते ज्या ठिकाणी जाऊन करतायत तिथं त्यांनी एक फ्लॅट घेतला आहे आणि त्या फ्लॅटमध्ये चौघही जी आहेत वेगवेगळ्या खोलीमध्ये राहतात. 4 खोली आहेत त्या फ्लॅटला. अजिबात चौघं एकमेकांशी इंटरॅक्शन करत नाहीत. जे काय होतं इंटरॅक्शन ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कॉल्स, मेसेजेस, व्हॉट्सॲप कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सॲप मेसेज आणि काय असेल ईमेल्स आणि काय नवीन टेक्निक असेल तर त्या सगळ्या ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करतात. आता आज काय होतं बघूया. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस. तुम्हाला माहिती आहे 15 दिवस कंटिन्युअस पाऊस पडला आहे. त्याचप्रमाणे आत्तासुद्धा सोमवारी पाऊस पडायला आहे. धो 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 पाऊस पडायला लागला आहे. आणि अशा या पावसामध्ये ढग जे आहेत किंवा आकाश जे आहे आता ते करडं झालंय. कोरडं नाही, करडं झालंय की एवढा त्याचा कलर बदललाय. जणू काय आता कोंबून पाणी त्या आकाशामध्ये घातलंय आणि कोणीतरी टाचणी मारली तर फटकन खाली धबा येणार अशी ती परिस्थिती आकाशाची. खिडकीवरती पाण्याचे थेंब, ज्या फ्लॅटमध्ये राहत होते त्या खिडकीवरती पाण्याचे थेंब पडत होते. टप 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 आवाज येत होता वरनं पडणाऱ्या पाण्याचा. घरामध्ये अगरबत्ती लावलेली, त्याचा वास सगळीकडे दरवळत होता. आणि त्या वासाच्या ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी तो वास, तो सगळं सराउंडिंग किंवा ते जे वातावरण आहे अशा वातावरणामध्ये काही ना काही त्यांच्या गोष्टी चाललेल्या आहेत चौघांच्याही. तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे सोमवार म्हणजे भगवान महादेव, भगवान शंकर यांचा दिवस. शांत राहायचा दिवस. खरं तर अतिशय शांतपणे राहायचा, शांतपणे गोष्टी करायचा हा दिवस. राहुलच्या घरामध्ये शांतता होती, पण ती शांतता एक वेगळीच होती. ऑकवर्ड होती म्हटलं तरी चालेल. अनहेल्दी नव्हती ती शांतता. काहीतरी तिथं आज घडणार होतं. ती शांतता होती इगोमुळं आलेली ही जी शांतता असते ती म्हणजे टिकटिक करणारा, काय म्हणूया त्याला, फटाकाच. कधी तो फटाका फट्ट होईल सांगता येत नाही. टिक 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 असा चालूच. तो इगो भरत चाललेला. हळू तो जो इगो आहे तो वाढत चाललेला, भरत चाललेला. त्या 2 दिवसापूर्वीच शनिवारी किंवा शुक्रवारी राहुल आणि नेहाचं छोटंसं भांडण पण झालेलं. कारण अगदी छोटं. अगदी राहुल काय नेहाचा वाढदिवस विसरला नव्हता, काही वेगळं असं डील पण नव्हतं, काही ओल्ड असा टॉपिक पण नव्हता. झालेलं एक छोटंसं भांडण झालेलं त्यांचं. यावेळी तो जे शुक्रवारी ऑफिस संपल्यावरती त्या सगळ्या टीमला
घेऊन जाणार होता एका ठिकाणी जेवायला आणि तिथं पुढं कदाचित काही गोष्टी ऐकणार असतील, पार्टी म्हणूया आपण, त्या ठिकाणी ते जाणार होते. तिथं गेल्यावरती राहुलनी त्या पार्टीमध्ये नेहाला इग्नोर केलं. दुसरीकडेच लक्ष होतं त्याचं. कदाचित गप्पा मारत असेल किंवा आणि कोणतरी आलं असेल पार्टीमध्ये, तिकडं त्याचं लक्ष होतं आणि नेहाला त्यानं दुर्लक्ष केलं. ती बोलत होती, राहुल सतत, तुम्हाला म्हटलं ना, काहीतरी फोनमध्ये एकमेकांशी नंबर शेअर करत होता कोणा तिसऱ्या व्यक्तीबरोबर चाललेलं. ती बघत होती सगळं. तिनं आल्यावरती घरी फक्त एकच वाक्य म्हणलं, पार्टीला गेलोय, थोडासा मला पण वेळ द्यायचा. काय ते नवीन कोणतरी भेटलं तुला टेक्स्टवरनं का कुठल्या ॲपवरनं आणि तू तिथंच लागलास? हे कारण लागलं. राहुलचा इगो ॲक्टिवेट. तुम्हाला माहिती आहे ते ॲपमधनं काही वेळा लोक स्वाईप करतात आणि त्यातनं मॅच झालं की जो काही लोकांना, बऱ्याच जणांना मी बघितलं आहे, जो काय असा जणू काय कॉन्फिडन्स येतोय, जो काय असा तो पिसारा फुलोरा म्हणतात ना, तो फुलतोय. बऱ्याच जणांना त्या पद्धतीचा तसाच राहुलला इगो ॲक्टिवेट झालेला. मी काम करतोय ना, का हर्ट करतेस मला? अशा बोलल्यानं आता नेहा जास्तच हर्ट झाली आणि थोडीशी डिफेन्सिव्ह पण झाली. काय बापरे, याला काय आता एक स्वाईप काय मिळाला, हा गडी तर आता काय एकदम आभाळालाच हात टेकले, जणू काय असं त्याला वाटायला लागलं. तिला वाटलं. आणि त्यानंतर 2-3 दिवसात हळूहळू बोलणं कमी झालं. हा गडी जे काय त्या पार्टीमध्ये जी व्यक्ती भेटलेली, 2-3 दिवस कंटिन्यू त्या व्यक्तीबरोबर टेक्स्ट करत होता, चॅटिंग करत होता, चाललेलं त्याचं. जणू काय नेहा तिथं प्रेझेंटच नाही आहे अशा पद्धतीनं त्याची एक हे होती, देहबोली होती. त्यामुळं घरामध्ये तुझं इगोइस्टिक सायलन्स, ऑकवर्ड सायलन्स म्हणतात ना, तो पसरलेला. सोमवारची संध्याकाळ आता आली. राहुल बसलेला लॅपटॉप घेऊन त्याच्यावरती काम करत. नेहा बाल्कनीमध्ये होती. त्या दोघांच्यामध्ये ते इगोइस्टिक टेन्शन तसंच होतं. नेहा दिसायला सुंदर, त्यामुळे तिला तिचा मी दिसायला छान, आणि त्यात याला आता स्वाईप झालं आहे म्हणल्यावर ह्याचा पण कॉन्फिडन्स डबल. हे बघ, तो त्यांना फक्त फोटोच दाखवायचा राहिला पण कॉन्फिडन्स डबल. कीर्तीचा मेसेज, गाईज तुम्ही बहुतेक फाईट मोडमध्ये आहे. अशा वेळी आलेले मेसेज हे आगीत तेल घालायचं काम करतात. तसा तिनं मेसेज केला, तुम्ही फाईट मोडमध्ये आहे का? समर, बोलून टाक रे, तुझ्या मनात जे आहे ते बोलून टाक. समरने पण मेसेज केला. झालं, तिनं तेल टाकलं तिनं तेल टाकलं, ह्यानं तूप टाकलं. राहुलने इग्नोर केलं. मनात असू दे, थोड्या वेळाने आपण बोलूया, आधी जे झालंय आपलं काम पूर्ण करू. काम म्हणजे चॅटिंग, ते पूर्ण करू, काम नाही. बाल्कनीमध्ये नेहाही त्याला रिअलाईज करू दे, जे काय झालंय ते त्याला रिअलाईज करू दे. हा तिच्या मनातला ग्रह. 2 लोक, एक बाल्कनीमध्ये, एक घरात, आणि जागा तेवढीच, घर तेवढंच, पण मध्ये एक इगो भरलेला, ठासून इगो, दाबून ठासून भरलेला इगो. तो इगो क्रॅश करणं फार काय अवघड नव्हतं, पण काय करायचं आता? इकडनं हिनं लावलं, तिकडनं त्यानं लावलं, यामुळं तो जो इगो फुल्ल भरलेला. आता ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती आहे ते सॉफ्टवेअरचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तो सॉफ्टवेअर ॲक्टिवेट होतंच. त्यांच्या ज्या काय ओव्हरऑल इंटरॅक्शन्स आहेत त्या सगळ्या त्या चिपमधून सॉफ्टवेअरमध्ये सिंक होत होत्या आणि त्यातनं आता काही रिझल्ट त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायला लागले. ते सगळं कनेक्टेड करून घेतलेलं त्यांनी, स्क्रीनवरती यायला लागले आणि त्याच्या घड्याळामध्ये सुद्धा टूक असे नोटिफिकेशन यायला लागले. कम्युनिकेशन कमी झालं आहे, इगोची लेवल वाढली आहे, इमोशनल डिस्टन्स आहे, हे सगळं दिसायला लागलं. ॲक्च्युली आता राहुलने काय केलेलं,
त्यानं फक्त त्याच्याच कम्प्युटरमध्ये किंवा त्याच्याच घड्याळामध्ये नाही, आता त्या सगळ्यांच्या घड्याळांमध्ये घड्याळांमध्ये ते नोटिफिकेशन यायला लागलेलं. आणि अशा पद्धतीचे ॲनालिसिस जर यायला लागले तर रिअलाईज होतं, अरे हे खरंच असं आहे. कदाचित यातनं त्याला रिअलाईज होते का बघूया. राहुलने ग्राफ बघितला, त्यानं स्वतःशीच विचार केला, अरे ग्राफ तर काही चुकीचं सांगत नाही आहे, मी रॉंग पण नाही आहे. मग काय झालं आहे, काही वेळा स्वतःच्या मेंटल स्टेटचं ॲनालिसिस स्वतःला करणं यासाठी त्रयस्थ व्ह्यूनं बघायला लागते स्वतःलाच. म्हणजे ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे की ज्या व्यक्तीला अशा गोष्टी असतात, म्हणजे स्वतःचंच ॲनालिसिस स्वतः करायचं ॲज अ त्रयस्थ पर्सन म्हणून. तिसऱ्या कोणी ह्या परिस्थितीमध्ये काही कम्युनिकेट किंवा कन्वे करायचा प्रयत्न केला तर ते टोचणं किंवा टोचकं बोलणं वाटते. तर अशावेळी जर तो मेंदू किंवा मन जर जागृत असेल तर ते या परिस्थितीचं स्वतःच ॲनालिसिस करतं. आणि हे ॲनालिसिस स्वतःला पचण्यासाठी काय करणार, पचायला पण पाहिजे ना, की ॲनालिसिस आपल्याच मेंदूनं आपलंच ॲनालिसिस ॲज अ त्रयस्थ व्यक्तीसारखं केलं आहे, किंवा आपल्या मनानं आपल्या मेंदूचं ॲनालिसिस ॲज अ त्रयस्थ व्यक्तीसारखं केलं आहे. हे पटायला सुद्धा तेवढा मेंदू पुन्हा जागा पाहिजे आणि भरोसा पण करायला पाहिजे ना त्या मेंदूने तेवढं. अरे कारण सगळं कॉम्प्लिकेटेड आहे, हे एकमेकांमध्ये गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. मग हे कसं होणार. सिम्पल इज, हे जे काय सिंक झालं आहे, हे सिंक झालेलं त्या लॅपटॉपच्या माध्यमातून जर आलं, लॅपटॉपमधल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ॲनालिसिस होऊन जर दिसलं की हां, मी जे काय बोलतोय किंवा मी जे काय विचार करतोय, माझ्या त्रयस्थ मनाने जे काय ॲनालिसिस केलं आहे तेच सॉफ्टवेअरचं ॲनालिसिस हे मॅच व्हायला लागलं आहे, हे जेव्हा लक्षात येतं आहे तेव्हा कन्फर्मेशन येणार. तशा पद्धतीचं हे जे काय नोटिफिकेशन्स आहेत ती ॲज अ कन्फर्मेशन म्हणून यायला लागली आहे. आता वीज जी आहे ती बाहेर जोरात कडाडली, जोरात आवाज झाला, खाडकन वीज पडली म्हणूया. आणि खिडकीतनं त्यांच्या शिवमंदिर दिसायचं. तर त्या खिडकीबाहेर घंटेचा आवाज यायला लागला, टन 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 टन. त्याच वेळी त्याच्या आजीचं वाक्य सुद्धा आता राहुलला आठवलं. सोमवारी लोक, बरोबर आहे, सोमवार हा भगवान शंकर यांचा वार आहे, सगळ्यांना माहितीच आहे. याचप्रमाणे शिव आणि पार्वती माता, भगवान शंकर आणि पार्वती माता यांचेही जे लोक आहेत ते मनोभावे पूजन करतात. आणि अशा जेव्हा गोष्टी घडतात काही तेव्हा ऑटोमॅटिकली पूजन करायला जो इगो आहे तो देवाच्या चरणी अर्पण केला जातो, झुकलं जातं, देवाचरणी अर्पण केला जातो आणि तो कमी होतो. तर अशा पद्धतीनं राहुलला त्याच्या आजीनं सांगितलेलं आठवलं. आता राहुल शांत, त्यानं आठवलं सगळं. हे बघ आता काय करायचं, आता हे सगळं आठवायला लागलं आहे, नोटिफिकेशन्स आलेत, मेसेज पण आलेत, पण महाराज काय करून ठेवलेत ते हे स्वाईप करून लाईक करून ठेवलं आहे त्यांनी. आणि त्यामुळं जे काय त्यांना पुढं त्यांनी चॅटिंग केलं आहे, कम्युनिकेशन केलं आहे, त्यामुळं ही सगळी हवा त्याच्यामध्ये भरली गेली, इगोची हवा भरली गेली. आता ही काढायची कशी, बघूया काय करतोय, एकदम डिस्कनेक्ट करतोय का आणि काय करतोय, इंटरेस्टिंग असणार आहे. लॅपटॉप बंद केला, तो बाल्कनीमध्ये गेला. नेहा बाहेर पावसाकडं बघत होती. शांतपणे त्यानं तिच्याकडं पाहिलं, ऑब्झर्व केलं. म्हणाला कोल्ड आहे, बाहेर कोल्ड आहे, आतमध्ये चल. त्याचा आवाज जो आहे तो अजूनही त्या आवाजामध्ये तो एक इगो पंप केल्यासारखा तिला वाटला. आता हे तिनं त्रयस्थ ॲनालिसिस केलं असतं तर कदाचित तिला जाणवलं नसतं, पण तिला जाणवलं की त्याच्या आवाजामध्ये अजूनही तो इगो आहे. क्षणभर आता खरं शांतता पसरली आणि
हे सगळं होत असताना आतमध्ये राहुलच्या मनामध्ये एक प्रकारचं काय म्हणतात फाईट होतीच म्हणूया की आतमध्ये टसल होतं, फाईट होती. तू बरोबर आहेस, ते आता कॉन्व्हर्सेशन जे केलंयस ते पुढं नाही. दुसरं मन म्हणत होतं त्याला, हे बघ नातं इम्पॉर्टंट आहे, नातं जे इम्पॉर्टंट आहे ते तुला कंटिन्यू केलं पाहिजे. खोल त्यानं श्वास घेतला, शांतपणे विचार केला. नेहा निर्विकारपणे त्या पावसाकडे बघत होती. जणू काय आता सगळं इट्स ऑल म्हणजे आता हे झालेलं आहे असं तिला वाटायला लागलं. तो म्हणाला, मी तुला पार्टीमध्ये थोडंसं इग्नोर केलं, माझं लक्ष नव्हतं आणि कोणीतरी ते कोणी मला ॲप डाउनलोड करून दिलं, काहीतरी करून त्यांनी सांगितलं, ॲप डाउनलोड करून दिलं, त्यात मला ते काहीतरी कोणीतरी असं करा तसं करा म्हणून सांगितलं आणि झालं असं म्हणाला तो. एवढंच तो बोलला, तिथनं निघून गेला. बरं झालं तू मला सांगितलंस, ॲटलिस्ट तुझ्या आवाजामध्ये ऑनेस्टी आहे. एवढंच आणि तिनंही अशा पद्धतीनं त्याला रिस्पॉन्ड केला, आवाजात तुझ्या ऑनेस्टी आहे, ठीक आहे एवढं म्हणाली. ती पण आतमध्ये आली, तिच्या चेहऱ्यावरती सॉफ्टनेस आला आणि हळूच म्हणाली, तू मला तुझ्या त्या 2 ते 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मला खूप तू सायलेंटली का होईना हर्ट केलेस. तू मला खूप सायलेंटली का होईना या 2 ते 3 दिवसाच्या ह्याच्यामध्ये हर्ट केलेस, एवढं म्हणाले त्याला. तेवढ्यात राहुलला समरचा कॉल आला. काय आहे की झालं आता 2 तुकडे झाले. पुन्हा एक मेसेज, कीर्तीचा मेसेज आला, रिबूट आता हे सगळं पुन्हा एकदा हे झालेलं आहे, विसरून जावा जे काय झालंय ते, ॲप बंद करून टाक आणि तो विषय मिटवून टाक. अरे अशा ॲपमध्ये समोरच्या व्यक्ती, त्या समोरने समजून सांगितलं, मग नंतर समोरची व्यक्ती खरी आहे का खोटी आहे हे सुद्धा तुला कळणार नाही. उगाच त्या काय कुठल्या कॅरेक्टरशी बोलायला बघ, तू विचार कर. एवढं सगळं त्यानं 1, 2, 3, 5 मिनटं त्याला लेक्चर लावलं. का ते बॉट आहे बघ, बॉट असायचं कुठंतरी आणि बॉट छानपैकी असे रिस्पॉन्स करत असेल, तू होला हो म्हणतोयस, ते बॉट पण होला हो म्हणतंय आणि तू त्या बॉट बरोबर बोलत बसायचास आणि ती नेहा जायची कुठंतरी तुझ्यावर चिडून, असं ते त्यानं त्याला समजून सांगितलं. त्याला रिअलाईज झालं आणि खरंच आता मजा अशी झाली आहे, त्यांनी असं म्हणल्यावरती त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली, चौघांच्याही डोक्यात ट्यूब पेटली. आता त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं आणि हे 4 जण आता तो बॉट आहे का नाही हे शोधायच्या प्रयत्नात लागले. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारायला चालू केले त्यांनी, त्याचे रिस्पॉन्सेस घ्यायला चालू केले आणि असं लक्षात आलं की अरे मेसेज करतोय लगेच रिप्लाय, असं कसं शक्य आहे ना. काहीतरी बटन टाईप करायला, काहीतरी बटन दाबायला काहीतरी वेळ लागतोय ना, कमीत कमी टचस्क्रीनला बोटं तरी दाबायला वेळ लागतोय. अजून मी टाकायला तोपर्यंत रिस्पॉन्स, असं कसं काय शक्य आहे. आणि काय झालं माहिती आहे, थोडा वेळ गेला, यांना लक्षात आलं चौघांना की अरे बापरे, हे तर बॉट निघालं. बॉट बरोबर हा 2 दिवस टॉक करत बसलाय आणि ह्या नादात इकडं भांडणं झालेत आणि ती भांडणं आता कसं मिटणार, त्या बॉट बरोबर बडबड चालू आहे याची. कमीत कमी आता चौघांना एवढं तरी आलं, हा त्यांच्या प्रोजेक्टमध्ये ॲनालिसिस म्हणून सुद्धा आला की लोक बॉटमुळं सुद्धा फसतात, बॉटमुळं बऱ्याच वेळा रिस्पॉन्सेस हे नॅचरल वाटतात आणि बॉटमुळं सुद्धा लोक फसतात आणि त्यामुळे सुद्धा भांडणं होऊ शकतात किंवा इगो आणि असे क्लॅशेस होऊ शकतात. हे त्या चौघांना रिअलाईज झालं. आता मात्र घरातली हवा जी आहे ती हलकी झाली, सगळं टेन्शन, इगो सगळं निघून गेलं. नेहा चहा घेऊन आली, दोघं चहा प्यायले, खळखळून दोघं हसले. पण शेवटी काय आहे माहिती आहे, एक गोष्ट राहतीच याच्यामध्ये, यांनी बॉटला तरी काय इनिशिएट करायचं, काय गरज आहे बॉटला तरी इनिशिएट करायची. फसला बरोबर आहे त्या बॉटच्या भानगडीत, पण बॉटला इनिशिएट तरी का करायचं. स्वाईप केलं म्हणून बॉटला इनिशिएट करायचं, हाय म्हणून टाकायचं.
असू दे, ती शंका राहुलच्या मनातच राहू दे, बघूया त्याच्यावर तो काय करतोय. पण आता डॅशबोर्डवरती पुन्हा एक मेसेज आला आहे, कम्युनिकेशन रिस्टोर झालं आहे, इगो कमी झालेला आहे, इगो फुस झालेला आहे. आणि त्यानं खिडकीतनंच त्या मंदिराकडे बघितलं, त्या मंदिराची घंटा अजून वाजत होती. त्याला जाणवलं रिलेशनशिपमध्ये जिंकणं आणि हारणं हा भाग नाही आहे, समजून घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ते नाहीतर आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. अशा पद्धतीच्या काही वेळा गोष्टी घडतात, तस त्या यात आजच्या स्टोरीमध्ये घडलेल्या आहेत. वाटत होतं काय, निघालं काय, आणि बघूया आता पुढं काय. पण माझ्या मते तरी त्या दोघांच्यातलं आजच्या पुरतं हे संपलेलं आहे. 3 दिवस जे काय चाललंय धुसफुसून ते पण निवळून गेलंय. पण प्रश्न अजून खोल झालाय की आर्ग्युमेंट जिंकलं जातंय का रिलेशनशिप. काय आहे की हे दुधारी तलवार आहे, आर्ग्युमेंट आणि रिलेशनशिप. तुम्ही आर्ग्युमेंट जिंकाल पण 2 मिनिटासाठी, तात्पुरतं असतं ते आर्ग्युमेंट, ते जिंकाल, पण त्याचा प्रभाव हा रिलेशनशिपवरती होतो. आणि ही रिलेशनशिप लॉंग टर्म राहणार असती. ते आर्ग्युमेंट असते ते 1-2 मिनटं त्या मोमेंटपुरतं असतं आर्ग्युमेंट. ते आर्ग्युमेंट संपून जातंय, जिंकल्याचा आविर्भाव येतो, पण त्याच्यामध्ये डिस्ट्रॉय काय होतंय, रिलेशनशिप. त्यामुळं हे ॲनालिसिस असणं, हे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असणं, करून घेणं, किंवा आता हे यांनी सॉफ्टवेअर बनवलं आहे म्हणून या सॉफ्टवेअरमधनं एवढे सगळे रिझल्ट्स येत आहेत, आणि हे मिटलं पण, आणि हे चौघंही टेक्निकली आणि टेक्नॉलॉजिकली कॉन्व्हर्संट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करू शकले. अशाच इंटरेस्टिंग अशा गोष्टी हे चौघंजणं पुन्हा पुढच्या त्यांच्या व्हिडिओजमध्ये, प्रोजेक्टमध्ये काम करत राहतील, येत राहतील. निरोप घ्यायची वेळ आली आता. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.